नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ योजना व इतर सर्व निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे। मित्रांनो, खरी माहिती समोर आली आहे। आपण अधिकाऱ्यांना विचारले असता मार्च महिन्याची पेन्शन कधी मिळणार याबाबत फिक्स अपडेट आपल्याला मिळालेली आहे। मित्रांनो, या ठिकाणी मार्च महिन्याचे पेन्शन हे आता या आठवड्यात मिळणार का त्या आठवड्यात मिळणार असा प्रश्न पडलेला होता। मित्रांनो, अजूनपर्यंत अशा पद्धतीचा कोणताही मेसेज पोर्टलवर आलेला नाही। आपण अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी स्पष्ट सांगितलेले आहे की त्यांच्याकडे विभागामार्फत अजूनपर्यंत कोणतीही अपडेट आलेली नाही। त्यांना एवढे सुद्धा विचारले असता की गुढीपाडव्याला तरी आम्हाला पेन्शन मिळेल का, तर त्या ठिकाणी त्यांनी स्पष्ट नकार दिलेला आहे। कारण की मार्च महिना चालू आहे, मार्च एंडिंगचे कामं चालू आहेत, त्यामुळे विभागाकडून त्यांच्याकडे अजूनपर्यंत कोणतीही अपडेट आलेली नाही। त्यांनी सांगितले आहे की 25 मार्च ते 30 मार्चच्या दरम्यान मार्च महिन्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यात येणार आहेत। तर अशा पद्धतीने महत्त्वाची माहिती मिळालेली आहे। मित्रांनो, आपल्या चॅनलवर खरी माहिती दिली जाते, कोणत्याही पद्धतीची खोटी आणि फसवणूक करणारे आश्वासनं दिले जात नाही। त्यामुळे मित्रांनो, ही अतिशय खात्रीशीर माहिती आहे। तुम्हाला जर याविषयी आणखी खात्रीशीर माहिती हवी असेल तर याबाबतची व्हॉइस रेकॉर्डिंग आपण आपल्या टेलिग्रामवर चॅनलवरती टाकलेली आहे, त्या ठिकाणी तुम्ही ऐकू शकता। तर मित्रांनो, आता मार्च महिन्याचे जे पैसे आहेत ते 25 ते 30 मार्चच्या दरम्यान जमा होणार आहे। आणि दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे मित्रांनो, एप्रिल महिन्याचे दिव्यांग बांधवांचे पैसे हे दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरून जमा होणार आहे। तर त्या ठिकाणी सर्वांनी त्या ठिकाणी नोंदणी करणे गरजेचे आहे। ज्या दिव्यांग बांधवांकडे UDID कार्ड असेल त्याच दिव्यांग बांधवांना आता या ठिकाणी पेन्शन मिळणार आहे। तर 2500 रुपये पेन्शन मिळण्यासाठी दिव्यांग सहाय्यक पोर्टलला नोंदणी करणे गरजेचे आहे। तर सर्वांनी नोंदणी करून घ्या। अगोदरच काही नोंदणी झालेली आहे, परंतु आपले जे कागदपत्र देणे गरजेचे आहे, स्वतःचे नोंदणी करणे गरजेचे आहे। म्हणजे पुढील ज्या काही नवीन योजना असतील त्या सर्व 15 योजनांचे लाभ आपल्याला दिव्यांग बांधवांना या दिव्यांग सहाय्यक पोर्टलवरून मिळणार आहे आणि दिव्यांग कल्याण विभागामार्फत पुढील पेन्शन जमा होणार आहे। त्यासाठी लवकरात लवकर UDID कार्ड हे दिव्यांग पोर्टलसोबत जोडून घ्या, म्हणजे पुढील एप्रिल महिन्याचे पैसे तुम्हाला हे वेळेवर मिळतील। तर मित्रांनो, अशा पद्धतीने महत्त्वाची अपडेट होती। जास्तीत जास्त निराधार बांधव दिव्यांग बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।